झी मराठी, चर्चा ही होणारच। कित्येक लोकांना आपल्या कर्तृत्व शैलीतून न्याय मिळवून देणारे ॲडव्होकेट संतोष मळवीकर आपल्या सर्वांना परिचित आहे। पण आता चर्चा होते संज्योती मळवीकर यांची, तर मग यांच्याबद्दल जाणून घेऊया। चंदगड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांच्या पत्नी संज्योती मळवीकर BA BEd यांनी हेरे पंचायत समिती गणात उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यांनी याआधी नांदवडे शेवाळे गावचे सरपंच, माऊली पतसंस्थेचे चेअरमन, शिवसेना पक्षाचे महिला जिल्हा प्रमुख अशी जबाबदारी सांभाळली। सामाजिक व राजकीय क्षेत्रात ओळख निर्माण करून समाजाला वेगळी ओळख करून दिली। त्यामुळे महिलांमध्ये वेगळं अस्तित्व निर्माण करून सध्या त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात। सध्या भागात प्रचार करताना त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। त्यांनी उच्च शिक्षित, सामाजिक जाणीव असलेल्या व गाव पातळीवरील अनुभव असलेल्या उमेदवाराला संधी द्या अशी विनंती मतदारांना केली। एकंदरीत संज्योती मळवीकर यांना आशीर्वाद देऊन मताधिक्याने निवडून द्यावा असं आवाहन समर्थकांकडून केलं जात आहे। महिला नेतृत्वाला संधी देण्याच्या दृष्टीने ही उमेदवारी महत्त्वाची मानली जाते। येत्या काळात हेरे पंचायत समिती गणातील निवडणूक लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील, चंदगड। आता जे साहेबांनी वक्ते बोलले की मळवीकरवरती तडीपारची केस आहे आणि स्थगिती घेतली, साहेब आज ती तारीख होती, म्हणजे स्थगिती घेतली। आणि ही स्थगिती घेतल्यानंतर गेले 15 दिवस झाले चंदगडचे पोलीस परत जाऊन हायकोर्टात बसलेत। फक्त या निवडणुकीपुरता तरी काय नाही, मळवीकरला बाजूस ठेवा। काय करा, बाजूस ठेवा। चुकी काय, दौलत कारखाना चालू केला। चुकी काय, EVH कारखाना घालवला। चुकी काय, त्या गव्यांसाठी आंदोलन केलं। चुकी काय, चंदगडच्या दवाखान्यासाठी आंदोलन केलं। चुकी काय, बलात्कारच्या प्रकरणात गडिंग्लजच्या त्या बाईला न्याय दिला। चुकी काय, आतापर्यंत 150 पेक्षा जास्त गुन्हे घेतले, एक सुद्धा स्वतःच्या बांधासाठी घेतला नाही। आणि हे गुन्हे असताना उद्या सकाळी गडिंग्लज मधलं MR कॉलेज जे आहे त्या कॉलेजमध्ये उद्या प्रमुख पाहुणा म्हणून बोलवले। म्हणजे विद्यार्थ्यांना मी पाहिजेत, चंदगड तालुक्यातल्या कॉलेजमधल्या मुलांना मी पाहिजेत, तुमच्यासारख्या आई भगिनींना मळवीकर पाहिजेत, गावडा साहेबांसारखे आशीर्वाद देणाऱ्या माणसांना मी पाहिजेत। आणि नको कुणाचं आहे, फक्त कुणाच नको, चंदगडच्या पोलिसांना। का पोलिसांना नको? कारण कुठली तरी आई बहीण जवळ तिथे न्याय बघत जात आहे आणि जवळ तिला न्याय मिळणं नाही, त्यावेळेला माझा स्वभाव गावडे साहेबांसारखा डायरेक्ट त्यांच्यावरती बोलायचं आणि डायरेक्ट त्यांना